वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। महाराष्ट्रात हजारोच्या संख्येने अवैधरित्या चर्चची बांधकामे आदिवासी बहुल भागात झालेली असून ती बांधकाम 6 महिन्याच्या जमीनदोस्त करण्यात येतील असे आश्वासन महसूल मंत्री महोदयांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दिले होते। 6 महिने उलटून आश्वासनाची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे आदिवासी संस्कृती रक्षक संघटनेचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष श्री उमेश मंजी गावित यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर दिनांक 22 पासून नंदुरबार शहराच्या तापमानाचा पारा 43 अंशावर पोहोचला असताना जीवाची पर्वा न करता भर उन्हात मंडप टाकून नवापूर तालुक्यातील 116 ग्रामपंचायतीमधील 393 पंचतारांकित चर्चची अवैध बांधकामे जमीनदोस्त होई पावेतो असंख्य कार्यकर्त्यांसह आंदोलन करीत असून आज आंदोलनाचा 4था दिवस असून आंदोलनस्थळी बॅनरवर अवैध चर्च का पाडाव्या याची कारणे लिहिलेली असून त्यात आदिवासीचे कुलदैवत अन्नदेवता यहामोगी माताजी, जलदेवता राणी काजल माताजी या देवतांना सैलानाचा दर्जा देणे, आदिम स्वसंस्कृतीचा पेहराव, खानपान, ढोल वाद्य, पावरी वाद्य, लग्नगीते, होळी गीते, लग्न नृत्य, होकी नृत्य, परंपरागत दागदागिने इत्यादींवर बहिष्कार टाकणे, लग्न, जन्म, मृत्यू, परंपरागत सण उत्सव इत्यादी रूढी परंपरांना मान्यता देण्यास नकार, ख्रिश्चन बहुल भागात आदिम रूढी परंपरा सण उत्सव साजरी करणाऱ्या खऱ्या आदिवासींवर बहिष्कार टाकून त्यांची पूजा केलेला प्रसाद अथवा नारळ खाण्यास विरोध करणे, मूळ आदिवासी समुदायाला अतिशुद्ध मानणे, धर्मांतरित ख्रिस्ती समाज आदिवासी संस्कृतीच मानत नसल्यामुळे त्यांनी जातीच्या दाखल्यात त्यात हिंदू शब्दाऐवजी ख्रिस्ती लिहावे व आदिवासीच्या राखीव जागांवरील मिळविलेला ताबा सोडावा। यात शासकीय व शैक्षणिक सवलती, शासकीय व निमशासकीय नोकरदार, आमदार, खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, पोलीस पाटील इत्यादी पदांवर चिकटून बसलेल्यांनी स्वतःहून पदमुक्त व्हावे असा उल्लेख केला असून दिनांक 24/4/2026 रोजी माननीय निवासी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी महोदयाच्या दालनात मागण्यांच्या संदर्भात बोलणी फिसकटल्यामुळे आंदोलन आणखीनच तीव्र स्वरूपाचे करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज, संपादक दर्शन डोले, नवापूर। मागच्या पावसाळी अधिवेशनात माननीय अनुपभाई अग्रवाल यांनी लक्षवेधी मांडली होती। त्या लक्षवेधीला उत्तर देताना माननीय बावनकुळे साहेबांनी 6 महिन्यात अनधिकृत चर्च बांधकाम काढून टाकू असे उत्तर दिले होते, परंतु वर्ष झालं ते अनधिकृत चर्च काही काढले नाही। त्याच्यामुळे मी 22 तारखेपासून इथे जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे परत धरणे आंदोलन आणि उपोषणाला बसलो आहे आणि जोपर्यंत प्रशासन आम्हाला योग्य आश्वासन देत नाही आणि कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि पुढच्या काळात योग्य कारवाई झाली नाही तर जिल्हाभरात आम्ही हजारोच्या संख्येने धरणे आंदोलन आणि आमरण उपोषण करू।